नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल मुंडे फॅमिली इन युरोप. तर आज आहे विकेंड सॅटर्डे आणि मी चाललो आहे थोडंसं कामानिमित्त ॲम्स्टरडॅमला. तर चला आज चालता चालता हा एक व्हिडिओ शूट करतो आहे ज्यामध्ये की मी ओव्हरऑल इथला माझा ट्रॅमचा प्रवास दाखवतो. आज तापमान चांगलं आहे, म्हणजे आज 24-25 डिग्री टेम्परेचर आहे. तर बघू शकता सुंदर असे वातावरण झालेले आहे, ऊन पडलेले आहे. याही वेळेला काही लोक वॉक करत आहेत, काही सायकलिंग करत आहेत, कोणी विकेंडच्या प्लॅननुसार फिरायला देखील जात आहे. तर चालू आहे अशा प्रकारे छानपैकी विकेंड एन्जॉय प्रत्येकांचा. हे जे समोर दिसते ही आहे बघा येथील ट्रॅम लाईन, जे की माझ्या घरापासून जवळचा स्टॉप आहे, ज्याचं नाव आहे आंदेझॉन. आणि आता थोड्याच वेळात आपल्याला ट्रॅम लागेल. तर मी आज दाखवतो तुम्हाला यांचा ट्रॅम आणि ट्रॅमचा प्रवास. ट्रॅम आला की हे गेट बंद होतात सेफ्टीसाठी. आणि हे बघू शकता ट्रॅमची लाईन आणि आसपास सर्व रेसिडेन्शियल एरिया आहे. हे सर्व यांचे घरं वगैरे आहे. विकेंड आहे तर वातावरण शांत आहेत. हा यांचा स्टॉप. याला लागूनच साईडला बघा सायकल पार्क करण्याची व्यवस्था आहे. बरेच लोक सायकल पार्क करतात, म्हणजे ज्यांचं घर थोडंसं इथनं दूर आहे ते सायकलीने इथे येतात, इथे सायकल पार्क करतात आणि मग आपापल्या कामानिमित्त ऑफिशियल कामासाठी ज्यांना शहरात जायचं असतं ते इथनं ट्रॅम पकडतात आणि शहरामध्ये प्रवास करतात. ह्या इथं स्टॉप आपल्या बस स्टॉपसारखं किंवा ट्रेन स्टॉपसारखं मंडळी वेट करत आहे. एका मिनटामध्येच आपल्याला ट्रॅम येईल. आता ट्रॅम नंबर 25. आणि आता आपला ट्रॅम येत आहे. सिग्नलचा आवाज येते बघा, ते तुम्हाला दिसेल. सेफ्टी डोअर बंद झालेले आहेत आणि अशा प्रकारे हा ट्रॅम आलेला आहे. जाते वेळेस आपापले ॲक्सेस कार्ड यूज करून आतमध्ये मी आलो आहे. आतमध्ये बघू शकता अशी यांची सिटिंग अरेंजमेंट आहे. व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे सर्व, स्वच्छता वगैरे. चला तर आता मी बसून घेतो. ट्रॅमच्या आतमधून थोडा बाहेरचा व्ह्यू दाखवतो. दोन्ही साईडला शेती आहे इकडे, कारण आपण थोडंसं शहरापासून दूर आहोत. आतील सिटिंग अरेंजमेंट आणि पब्लिक. हा एक समोरचा स्टॉप आला आहे, इथे आता थांबलेला आहे ट्रॅम. ड्रॉपला थांबले की असेच डोअर ओपन होतात आणि ऑटोमॅटिकली नंतर क्लोज होतात. बघूया साईड व्ह्यू.
रेसिडेन्शियल एरिया आहे, सर्व रेसिडेन्शियल घरे वगैरे बघू शकता. अशा प्रकारे आता माझा स्टॉप आलेला आहे. समोर मला आता एक बस घ्यावी लागेल. चला, हा बघा ट्रॅम बाहेरून परत दाखवतोय का तुम्हाला. असं यांचं स्ट्रक्चर आहे ट्रॅमचं. आणि ट्रॅम लाईनला लागूनच बघा मेन रोड पण आहे, जिकडनं कार बसेस वगैरे ट्रॅव्हल करतात. चलो, आता समोर जाऊन आपण बस पकडूया. हे बघा समोर किती एक सुंदर व्ह्यू आलाय. फ्लाईट लँडिंगसाठी खाली येत आहे. हा जो समोर दिसतो हा देखील यांचा इथला मेन रूट आहे. वरतून बघा, इथून मी हे ट्रॅम लाईन दाखवतोय. रेल्वेसारखाच रूट आहे आपला. आणि दोन्ही साईडला बघा मेन रोडची वाहतूक. ओके, तर अशा प्रकारे हा एक छोटासा व्हिडिओ शूट केला आणि आता मी व्हिडिओ थांबवतो. थँक्स फॉर वॉचिंग. जे नवीन असतील ते कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ बघत चला. धन्यवाद.